आणि आता जे टीनेजमध्ये मी म्हटलं पिरियड्स खूप लवकर येत आहेत किंवा मग येतानाच हार्डली एखाद मंथ व्यवस्थित येतो पण इरेग्युलरिटीज खूप आहे, त्याच्यामुळे त्यांचं फिजिकल, मेंटल, सामाजिक त्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस होत आहेत. तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आता एक गोष्ट मी चांगली म्हणेन की पूर्वीच्या काळी कसं होतं की मासिक पाळी हा शब्द उच्चारणं सुद्धा मुलींना अवघड होतं किंवा घरामध्ये सुद्धा आईशी ती मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. बरोबर. आता हे एवढं झालं की मासिक पाळी आणि त्याच्या संबंधीच्या तक्रारी त्या मुली मोकळेपणाने अजूनही 100% बोलतात असं मला वाटत नाही. कारण मी आज खेड्यातही जाते, शहरातही बघते, मुली आपल्या सगळ्या समस्या आपल्या कुटुंबात सुद्धा सांगत नाही. त्यामुळे काय होतंय की हे शक्यतो कसं असतं, मेनार्की ज्याला म्हणतो की पाळी पहिली सुरुवात होते ते क्षण, त्याच्यानंतर 1-2 वर्ष पाळी इरेग्युलरच असते, सगळ्यांचीच अनियमित असते. ओके. त्यामुळे त्याला आपण PCOS म्हणण्याचं काही कारण नाही. ती अनियमितता 2 वर्ष सगळ्यांचीच असते. पण त्याच्यानंतरही पाळी समजा नियमित येत नसेल तर नक्कीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, कारण मग त्याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन PCOS ची शक्यता असू तयार शकते. होऊ शकते.